रविधा विधा विविधा सदा बैरवी. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या या रविधाच्या नव्या मुलाखतीमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे माझे मित्र मल्हारीकांत देशमुख सरांना. देशमुख सर हे परभणी आणि परिसरामध्ये जुन्या ज्या वास्तू आहेत किंवा जुनी जी मंदिरं आहेत या मंदिराच्या संदर्भात, बारवांच्या संदर्भात अतिशय तळमळीनं काम करणारा हा माणूस आहे. म्हणजे आज आपण त्यांना त्या संदर्भात जरी बोलावलेलं असलं तरी या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम आहेत, अनेक संदर्भ आहेत. त्या सगळ्या आयामांविषयी आपण आज नाही बोलणार आहोत, परंतु सरांचं एकंदर व्यक्तिमत्व उलगडावं. सरांनी त्यांच्या व्यवसायाव्यतिरिक्त जे काही काम केलेलं आहे परभणीच्या क्षेत्रामध्ये, मग ते संगीताचं क्षेत्र असो, नाटकाचं क्षेत्र असो, साहित्याचं क्षेत्र असो, कवितेचं क्षेत्र असो, अनेक गोष्टींमध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये सरांचा मुक्त संचार आहे आणि सरांनी खूप योगदान दिलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह व्हावा, छान त्याच्याशी गप्पा मारता याव्यात म्हणून मी आज देशमुख सरांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांना आहोजाहो म्हणण्याचा हा कार्यक्रम इथेच संपणार आहे. आणि यानंतर आम्ही या संदर्भामध्ये वेगवेगळ्या आस्पेक्टमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सरांचा जो इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला याविषयी बोलणार आहोत. तर आपण सुरुवात करूया एका मुलाखतीला, आणि ज्यामध्ये बोलणार आहे माझ्याशी मल्हारीकांत देशमुख सर. नमस्कार सर. नमस्कार. औपचारिक तुझी ओळख मी करून दिली, पण या औपचारिकतेच्या पाठीमागे एक खूप तळमळीनं काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून तुझी जी ओळख आहे ही ओळख मला खूप महत्त्वाची वाटते. क्षेत्र कुठलंही असो, मल्हारीकांत तू ज्या तळमळीनं काम करतोस, मग तुला ओंकारोत्सवामध्ये काम करताना पाहिलं, तुला इतर संगीताच्या क्षेत्रात काम करताना पाहिलं, अनेक क्षेत्रामध्ये पाहिलं. पण आज विशेष करून तुला इथं बोलवण्याचं मुख्य कारण म्हणजे आता पोटेकर सरांनी जी चळवळ म्हणजे सुरू केली होती आणि आता सरांची बदली झाली, पण तरीसुद्धा तुमचा एक ग्रुप तयार झाला होता. तर हा ग्रुप कसा तयार झाला नेमका हे मला आधी सांग. म्हणजे तसा तर काही तुझा त्या जुन्या वास्तूंशी संबंध नाही, पण तरी हे सगळं वातावरण, रसायन जुळून कसं आलं? मी 1989 पासून सातत्याने परभणी जिल्ह्यातल्या मंदिरांवर, प्राचीन वास्तूंवर, गढ्यांवर मी लिहित आलो आहे. दैनिक लोकमत असेल, तरुण भारत असेल, साप्ताहिक लोकप्रभा असेल, याच्यातून मी 90 पासून तर करेक्ट लिहित आलेलो आहे. माझ्याकडे सगळे कात्रणं सुद्धा आहेत. आणि ही सगळी माझी जी एक आवड होती बरं का, तर ही मी माझी आवड कंटिन्यू चालू ठेवली. आणि हा विषय मला माझ्या सतत अंतःकरणात असायचा की आपल्याला मंदिरासाठी काय करता येईल, काही नाही. म्हणजे ही सगळ्या गोष्टी माझ्या चालू असताना दरम्यान झालं असं की पोटेकरांची माझी भेट झाली एकदा, आणि त्यांनी एक निबंध स्पर्धा घेतली होती ज्याचा तो परीक्षक होता आणि माझा पहिला नंबर आला होता. मग तिथं बक्षीस वितरण झाल्यानंतर त्यांनी मला बाजूला बोलावून विचारलं, सर या मंदिरांचं याचं तुम्ही जे अभ्यास केलेला आहे, तर आपल्याला याचं काही करता तुम्ही मदत कराल का? मी सांगितलं 100% करणार, माझ्या आवडीचा विषय आहे. आणि तिथून आमचं मग अधूनमधून बोलणं व्हायचं. दरम्यान झालं असं की 2 जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ते आणि मी दोघांनी मिळून आम्ही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला यश आलं नाही तेवढं त्याच्यामध्ये, कारण आम्ही तेवढं अप्रोच होऊ शकलो नाही. पोटेकरांची तळमळ होती. आम्ही दोघांनी मिळून मग काय केलं, जेव्हा मुगळीकर साहेब आले तेव्हा मुगळीकर साहेबाला आम्ही परभणी जिल्ह्यातल्या काही फोटोग्राफ्स माझ्याकडे जे होते ऑलरेडी, माझ्याकडे 3 अल्बम मोठे मोठे भरलेले, म्हणजे तोपर्यंत इतकं काम झालेलं होतं. या 100%. पण या सगळ्या जुन्या वास्तू म्हणा किंवा मंदिरं म्हणा, याच्याविषयी तुझ्या मनात जे आकर्षण निर्माण झालं त्याचं कारण म्हणजे तुझं आजोळ म्हण किंवा तुझं राहण्याचं ठिकाण, असा काही संदर्भ आहेत का त्याच्यामध्ये? संदर्भ तसा काहीच नाही, पण माझ्या गावाजवळ चारठाणा जे गाव आहे, जिथं 300, माझं गाव कोठा आहे, चारठाणापासून जवळ आहे, तिथे जिंतूर तालुका, 360 मंदिरांचं हे चारठाणा गाव, जिथं मी काही दिवस राहिलेलो आणि मला त्या मंदिराबद्दल त्या काळापासून अट्रॅक्शन वाटायचं. आणि दरम्यान झालं, कोठा आणि चारठाणा अंतर किती? जास्त असं 3 किलोमीटर. त्याच्यामुळे मला त्या मंदिराबद्दल आकर्षण वाटायचं, विशेष करून प्राचीन मंदिराबद्दल.
परंतु झालं असं की त्यावेळेला त्या वयात काही कळत नव्हतं. जेव्हा मी लोकमतमध्ये काम सुरू केलं ना, त्यावेळेला झालं अशी गोष्ट की मला एक कॉलम मिळाला, जो कलामंच म्हणून ज्यात तू पाहिजे त्याचं पुस्तकही झालं आहे. मी कलावंतावर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या कलावंतावर लिहिलं आणि नंतर मला काहीतरी धडपड माझी चालू असायची. तर मी काय केलं माहिती आहे, त्यावेळेला लोकमतला संपर्क करून मी त्यांना विचारलं की मला एक मंदिरावर लिहायचं. तर भग्नावशेष नावाचा मला त्यांनी कॉलम दिला. आता हे कॉलम दिल्यावर तर मला खूप आनंद झाला ना की मराठवाड्यावर माझं नाव होणार. तो वय असते ना त्या वयाचं. मग तुम्हाला सांगतो की मला त्यांनी वेळ दिला की 1 महिन्यात तुम्ही सुरू करा. दरम्यान मी माझ्या स्कूटरवर परभणी जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात फिरलो. सिद्धू चिलवंत नावाचा जो फोटोग्राफर होता तो माझ्या पाठीमागे असायचा. दर शनिवारी आम्ही जायचो, मुक्काम करायचो, 2-2 गाव करायचो, तिथले फोटोग्राफ करायचो आणि हे सगळं स्वखर्चानं त्या काळात मी केलं. त्या दरम्यान जे तुम्ही केलं त्यावेळी नेमकं कोणत्या कोणत्या गावांना तुम्ही भेटी दिल्या होत्या? आपण त्यावेळेला परभणी जिल्ह्यातल्या जवळपास 16 गावांना मी गेलो बरं का, आणि हिंगोली जिल्ह्यातल्या 8 गावांना, 7 गावांना, 16 आणि 7 24 गावं जे आहेत ते हे मी त्यावेळेला फिरलो, त्याचे फोटोग्राफ्स घेतले, माझ्या पद्धतीने माहिती घेतली, परभणी जिल्ह्यातल्या गॅझेटरमधून काही संदर्भ घेतले, गावकऱ्यांशी बोललो आणि हे सगळं करत असताना तुम्हाला सांगतो 24 माझे भाग त्यावेळेला लोकमतमध्ये प्रकाशित झाले. दरम्यान माझ्याकडे भग्नावशेष नावाच्या सदराखाली मराठवाडा स्तरावर खूप चांगला रिस्पॉन्स होता आणि मला विशेष करून त्या काळामध्ये आपले 12 स्थापत्यावर अभ्यास करणारे पाठक असतील, किरण देशमुख असतील, या लोकांचे फोन यायला लागले मला. आता ॲक्च्युली मी त्यावेळेला फक्त भटकंती हाच माझा उद्देश होता. मला न वास्तुशास्त्र कळत होतं, मला न काही मंदिर शिल्पशास्त्र कळत होतं, न मूर्तीशास्त्राचा अभ्यास होता. फक्त भटकंती या सदरामध्ये मला लिहायला आवडायचं. आणि त्याचाही संदर्भ असा आहे रवी की मी तुम्हाला आधीपासून ओळखतो, मी माझ्या मामाकडे वगैरे लोकांकडे राहायचो. मला स्वतःच इथं घर नव्हतं आणि व्हायचं काय माहिती आहे का की इथं शाळेसाठी राहायचं, शाळा कॉलेजसाठी, आणि सुट्टी लागली गावाकडे जायचं. ॲक्च्युली तुला सांगतो परिस्थिती अशी आहे की मला 1990पर्यंत मला परभणी जिल्ह्यातले 3च तालुके पाहायला मिळाले होते. एक परभणी, एक जिंतूर आणि एक सेलू. मला काही जिल्ह्यातलं माहीत नव्हतं. जेव्हा मी इथं आलो त्यावेळेला पहिल्यांदा मी हिंगोली पाहिलं. मग मला सतत वाटायची एक गोष्ट की आपल्याला कुठे फिरायला नाही मिळालं. आणि दरम्यान संधी अशी मिळत असती की मला शिक्षक असल्यामुळं मी जिल्हा साक्षरता अभियानामध्ये तिथे मी जॉईन झालो जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात. आणि नंतर तिथं काम करताना माझ्यासोबत टीम होती. आम्हाला पूर्ण जिल्हा फिरायची संधी होती, आम्हाला वाहनं होते. मग त्यावेळेला सगळ्यात जास्त फिरणारा मी होतो. कोणत्याही तालुक्यात गेले की माझ्याकडे गाडी असायची शासनाची, तहसीलदार दिमतीला असायचे. ॲक्च्युली त्यावेळेला परिस्थिती SS संधूचा काळ येतो. आणि मग मी गेल्यानंतर माझी मीटिंग वगैरे आटोपली की माझ्याकडे नोंदच असायची की इथून हे जवळ चांगलं आहे, इथे पाहण्यासारखं. हां, गाडी घेऊन जायचं, पाहायचं, फोटोग्राफ्स काढायचे, कॅमेरा घेतला होता आणि ती हाऊस होती. आणि दरम्यान झालं असं की माझं लोकप्रभाला कॉलम जेव्हा चालू होता बरं का, भटकंती नावाचा, त्यावेळेला मिलिंद गुणाजीचा माझ्या बाजूला 2 वेळेला आलं. आता मिलिंद गुणाजी म्हणजे तुम्हाला तुमच्या क्षेत्रात कोणा मोठा माणूस होतो, त्याचा आणि माझा बाजूला येत गेल्यामुळं माझा उत्साह वाढत गेला. आणि मी मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर असं लिहित गेलो, पैठणचा स्तंभ असेल, हे असेल, आणि ते प्रसिद्धी होत गेलं. अल्टिमेटली माझ्याकडे प्रचंड फोटोचा संग्रह, म्हणजे माझ्या घरात अल्बम जे माझ्या लग्नाचे आणि पोरांचे होते त्याच्यापेक्षा दुप्पट माझ्याकडे 6 ते 7 अल्बम ह्या मंदिरांचे. मी छंद असतो आणि गाण्याच्या कॅसेट गोळा करणे आणि फोटो काढणे, हे 2च गोष्टी करायचो. हे जेव्हा मी मुगळीकरांना दाखवलं पुटेकरांसमोर, त्यावेळेला ते म्हणे हे तुमच्या जिल्ह्यातले, आपल्या जिल्ह्यातले इतकं सुंदर मंदिर आहे. जेणेकरून त्यांना आम्ही ते फॅसिनेट झाले आणि मी त्यांना एक प्रस्ताव मांडला पुटेकरांनी आम्ही की सर, हे परभणी जिल्ह्यातले जे मोन्युमेंट्स आहेत, आपण याचं सर्वेक्षण करणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. म्हणजे त्याला एक ऑफिशियल स्वरूप द्यायचं होतं. पण दरम्यानच्या काळात करोनाचा थोडा हे सुरू झाला. किती सालची गोष्ट? हे करोनाच्या काळामधलं, करोना सुरू होताना. परंतु साहेबांनी सांगितलं आता आपल्याला नाही करता येणार. आम्ही थोडं शांत राहिलो. पोटेकर अतिशय संयमी माणूस. त्यांनी मला सांगितलं की तुमची पत्रकारिता इथं दाखवू नका, मी आमच्या पद्धतीनं चालू द्या, आमची कार्यालयीन कामं त्यांच्या पद्धतीने. आणि आपला म्हणजे धडक कार्यक्रम असतो पत्रकार म्हणल्यानंतर काय. मग मी त्यांच्या याच्या सांगण्याप्रमाणे आम्ही वागत गेलो. दरम्यान मुगळीकरांचा आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला. त्यांनी विचारलं आपल्याला काय करता येईल. मग माझ्या डोक्यात सगळ्या परफेक्शन होत्या. आणि झालं असं की माझी टीम आणि प्रशासन याच्यामधलं दुवा म्हणून पुटेकरांनी काम केलं. बरं का, खूप महत्त्वाचं असतं. कारण आमची जी काही गरज आहे ते आम्ही त्यांच्या पण मांडणार आणि ती त्यांच्या पद्धतीने टिप्पणी, प्रत्येक गोष्टीची टिप्पणी ते कलेक्टरकडे सादर करणार आणि 5व्या दिवशी त्याला मंजुरी येणार. ही जी पद्धती आहे त्यांची लालफितीतली, ती सांभाळत होते. आणि इकडे बाकी जो असा रोखठोक कार्यक्रम आहे तो माझ्याकडे होता. आता हे करत असताना मग मी त्यांना सांगितलं की आपण एक समिती स्थापन करू. आणि मला थोडंसं डिस्टर्ब तुला याच्यासाठी करायचं की आतापर्यंत तू स्वतःच्या आवडी खातर म्हणा किंवा काही सदरं लिहिण्यासाठी म्हणा,
तू फिरत होतास, पण त्याला एक वैयक्तिकच स्वरूप होतं. Yes, 100%. परंतु आता एक त्याला कार्यालयीन म्हणा किंवा शासकीय आधार मिळाला त्या बरोबर आहे. सगळ्या. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला हे काम करायचं होतं बरं का, आणि माझा कुठं स्वार्थ नव्हता. रवी, तुला सांगतो, ॲक्च्युली मी माझं पुस्तक प्रकाशित करू शकलो असतो, हो. माझ्याकडे एवढं हो. सगळं हो, होतं, हो. परंतु त्याला मर्यादा आल्या असत्या. मला हे शासन स्तरावर, प्रशासनाच्या स्तरावर मला हे करून घ्यायचं होतं. बरोबर. म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांना मी आयडिया दिली की आपल्याला एक करता येईल की परभणी हिंगोली जिल्ह्यातले जे कोणी इतिहासाचे अभ्यासक आहेत, प्राध्यापक आहेत, या लोकांना आपण एकत्रित करून एक कमिटी तयार करू आणि आपण या मंदिरांचं सर्वेक्षण करू. बरोबर. बरं का. तर ते म्हणे एवढे लोक तुमच्याकडे आहेत का? मी म्हणलं आहेत. काहीच नाही, तुम्हाला सांगतो, आत्माराम शिंदे सर तुला ज्याने शिकवलं ज्ञानोपासकला होते, शिंदे सर, त्या सरांना भेटलो आणि त्यांच्याकडून मी यादी घेतली की मंदिरावर PhD करणारे कोण कोण आहेत. तर तुम्हाला सांगतो बरे 25 लोक मला मिळाले बरं का. आता याच्यात मिळाल्यानंतर माझं हे होतं की याच्यात डिव्होशन देणारी किती आहे. मग असं करता करता तुम्हाला सांगतो मला 12 लोक तसे मिळाले. 12 कर्मचारी असल्यामुळे मी कलेक्टरला सांगून त्यांच्या मी ऑर्डर काढल्या संस्थेवर. त्यांच्या तुमच्या शिवाजी कॉलेजला बडगुजर आहेत, त्यांची ऑर्डर काढली. शिक्षक असलेले अनिल स्वामी आहेत शिक्षक, त्यांची ऑर्डर काढली, माझी काढून म्हणजे या मदतीसाठी आणि ऑन ड्युटी मिळत असल्यामुळं आणि आवडीचं काम करायला मिळत असल्यामुळं तुम्हाला सांगतो ती लोक आनंदानं तयार झाले. बरं, त्याची लगेच पद्धतशीर मीटिंग, त्याची ड्राफ्टिंग, त्याचे पत्र, त्यांच्या शाळेला गेल्यानंतर सन्मान वाटायचा कॉलेजला की आपल्या माणसाला खास मागून घेतलं बरं का. तुमच्या ज्ञानोपासकच्या नानवट्या मॅडम माझ्यासोबत होत्या. त्याच्यानंतर ही जी काही मंडळी होती माझ्यासोबत, तर यांचे मी शासकीय पद्धतीनं पत्र काढून घेतले, त्यांची मिटिंग लावली, कलेक्टरनं हे केलं. परंतु ह्या लोकांना पुढे काय करायचं ही दिशा यांच्याकडे नव्हती. फक्त मी आणि पोटेकर आम्ही दोघंजणं बसायचो, ठरवायचो. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा तसे पत्र तयार झाले, ऑन ड्युटी ह्या लोकांना आपण मागून घेतलं. पण ही सगळी जो ग्रुप तयार झाला तुमचा, तुम्हाला नेमकं करायचं काय होतं? आम्हाला नेमकं एक करायचं होतं की आम्हाला परभणी जिल्ह्यातले जी मंदिर आहेत, प्राचीन मंदिरं, विशेष करून आम्हाला आधुनिक मंदिर नाही पाहिजे होते. साधारणतः ज्या मंदिरांचा कालावधी 11व्या-12व्या शतकातला आहे बरं का, त्या मंदिरांचे आपल्याला सर्वेक्षण करून त्याची स्थिती, विशेष करून त्याचं मेजरमेंट, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तिथले उत्सव यात्रा परभणी जिल्ह्यातल्या अशी किती मंदिरं असे तुम्हाला सांगतो आम्ही जवळपास 34 मंदिरं केलीत बरं का. त्याच्यातली 30 मंदिरं अतिशय इंटॅक्ट चांगल्या पद्धतीची आहे बरं का. आणि लोकांपर्यंत हे नव्हतं, परंतु हे सगळं करत असताना आमची टीम तयार झाली आणि टीम तयार झाल्यानंतर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी स्पेशल 2 गाड्या दिल्या तालुक्याला. आम्ही ज्या त्यावेळेला मुगळीकर साहेब, म्हणजे एवढं सन्मान की आम्ही 12 जण जेव्हा आमची पहिल्यांदा जाणार त्यावेळेला जिल्हाधिकारी खाली उतरून आले. त्या कॅम्पसमध्ये गाड्या होत्या, तिथं त्यांनी नारळ फोडलं, आम्हाला शुभेच्छा दिला आणि काय ते दाखवतात ना हिरवी झेंडी दाखवली. आम्ही ज्या तालुक्याला जाणार तिथं तहसीलदाराला आधीपत्र गेलेलं असायचं, ही टीम येणार, रेस्ट हाऊसला सगळ्याला थांबवणं आणि व्यवस्थापन सगळं माझ्याकडे होतं. पोटेकरांच्या मदतीने हे सगळं व्यवस्थापन करायचं. माझे 12 जणांच्या टीमला, 10 जणांच्या टीमला फक्त एकमेव काम होतं की त्यांना त्या गावात गेल्यानंतर त्यांनी त्या मंदिरात जायचं. माझ्याकडे काही जी सगळी मंडळी होती. आणि अशी कोणत्या गावांना भेटी दिल्या तुम्ही? अशा जवळपास आम्ही 35 गावाला परभणी जिल्ह्यातल्या भेटी दिल्या. कोणते उदाहरणादाखल आहे? चारठाण आहे, धारासूर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पिंगळी आहे, जिथं चांगले मंदिर आहे. असे 35 यादी आहे माझी. आणि ह्या मग आम्ही गेल्यानंतर एक दिवस एक मंदिराला जाणार. आता माझ्याकडे आणि मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर मग किती टप्पे होते, म्हणजे त्याचं निरीक्षण कसं व्हायचं? त्याचं निरीक्षण असं की आमच्याकडे 2 व्यक्ती जे होते बरं का, हे प्युअरली मूर्तीशास्त्राचे अभ्यासक. ते फक्त मूर्तीचाच अभ्यास करणार की मूर्ती कोणत्या पद्धतीची आहे, काय आहे, कालावधी काय आहे, हे सगळं ते बघणार. स्थापत्यशास्त्र नावाचा प्रकार असतो की मंदिराचं स्थापत्य कसं आहे, बाहेरचं सगळं गाभारा म्हणा किंवा बाकी नाही, गाभारा मधला भाग बरं का. परत गाभारा असेल ना, गाभारा असेल, आता जसं अंतराळ असतो, गाभारा असतो, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मंदिरावर बाहेर शिल्प असतात बरं का. हे सगळं कळस कशा पद्धतीचा आहे, बांधणी कधीची आहे, कोणत्या कालावधीची आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणारे 2 जण होते. 2 व्यक्ती आमच्याकडे फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो मेजरमेंट घेण्यासाठी होते. त्यांच्याकडे टेप असणार, त्यांच्याकडे बॅटरी असणार. बडगुजर नावाचा आमचा कार्यकर्ता शिर्षीत तो 12व्या मध्ये उतरणार, भोगावसारख्या ठिकाणी शिखरावर चढून त्याचं मेजरमेंट घेणार. हे गपचूप सगळे लोक आपलं काम करायचे. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात
प्रवेश केल्यानंतर तिथं ऊर्जा किती प्रमाणात आहे हां. हे कॅल्क्युलेट करणार आमच्याकडे एक मशीन होतं. बरं. मग आम्ही सांगायचं की तुमच्या मंदिरामध्ये, आणि हे लोकांना आम्हाला फॅसिनेट करायचं होतं हो, मुळात. हो, हो. बरं का, की किती मोठी ऊर्जा आहे बरोबर, मंदिरामध्ये. बरोबर. आपण जिथं डोकं टेकवतो त्या ठिकाणी त्याला बघा किती मोठी ऊर्जा आहे. हो. मग लोकांना सांगायचं की ही जर यंत्रात तुम्ही बघा जिथं आणि तुम्ही जेव्हा अशा मंदिरांना भेटी द्यायची तेव्हा स्थानिक ग्रामस्थांचा कसा आता मी काय सांगायलो की ही सगळी अभ्यासक मंडळी ही मंदिरामध्ये काम करायची. आणि मी एकमेव असा माणूस होतो की माझ्याकडे एवढं होतं की सगळे लोक गोळा करणे, हां. त्यांना बसवणे, हां. आणि त्यांना बसवल्यानंतर त्यांच्या उत्सव, यात्रा, परंपरा हे सगळं लिहून घेणे. त्याच्या त्या संदर्भात लोकांशी सामाजिक बोलणे. घडामोडी काय होतात? बरं का, गावाचा इतिहास काय आहे, हो. त्यांना काय माहिती काय नाही. बरं, कोणत्या गावाला जाताना आम्ही आधी अभ्यास करून जायचो. हं. बरं का, बरोबर. टीम आमची, हं. की आम्ही त्यांना त्यांच्या गावाबद्दल काहीतरी नवीन सांगितलं की त्यांचा असा उत्साह निर्माण होतो बरोबर, त्यांच्याबरोबर. बरोबर. आणि मग ही टीम सगळी झाल्यानंतर मग आम्ही म्हणायचं की बघा बघा गावकऱ्याला सांगायचं की तुमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती, आणि ही मराठवाड्यात कुठंच नाही हां. आहे. त्यांची लगेच तुम्हाला सांगतो अशी त्यांना वाटायचं आपल्याकडे ब्रह्मदेवाची मूर्ती. बरोबर. मग त्यांना दाखवणे, मग त्याचं महत्त्व सांगण्यासाठी. त्या मूर्तींचं बरोबर. महत्त्व आहे, त्या मंदिराचं महत्त्व आहे, त्याचा कालावधी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर तुम्हाला सांगतो त्या लोकांना तुझं आहे तुझंपाशी त्यांचं त्यांना जेव्हा सांगायचो ना त्यावेळेला त्या लोकांना खूप चांगलं वाटायचं. बरं का, हे सगळं. आणि मग 10, 20, 5, 25 जे लोक आहेत हे माझ्या मागं फिरायचे सगळं. आमच्या अभ्यासात तिकडे आणि असायचे. या सगळ्या तुमच्या ह्या जो अभ्यास झाला म्हणजे तू म्हणतोस तसं वेगवेगळ्या गावांना फिरून तुमची टीम गेली आणि त्याला एक म्हणजे कार्यालयीन किंवा शासकीय स्वरूप असतं, त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला प्रतिसाद Yes, देखील yes. मिळाला. याचा आउटकम काय झाला? याचा आउटकम तुम्हाला जर सांगायचं झालं तर या सगळ्या मंदिरावर आम्ही जेव्हा जाऊन त्याचं आम्ही लिखाण केलं त्याच्यानंतर म्हणजे आमचं आधी सर्वेक्षणच तुम्हाला सांगतो जवळपास 5-5.5 महिने झालं. बरं. 5 महिन्याचा कालावधी आमचा हो. गेला. हं. एक दिवस आम्ही थांबायचो कारण एकदम एक्झर्शन व्हायचं ना बरं, पूर्ण. बरोबर. आणि ते सगळं झाल्यानंतर त्याचं लिखाण केलं. लिखाण करणारे आम्ही कोणते लेखक बोलावले नाही काही. बरं. कोणी कोणी लिहिलं हां, ते? त्याच्यामध्ये मी आहे, हां. अनिल स्वामी आहेत आमचे, बरं. त्याच्यानंतर लक्ष्मीकांत सोनवटकर म्हणून आहेत, बरं. बरं का, बरं. तर बडगुजर आहेत, हां. नानवटे नावाच्या मॅडम आहेत प्राध्यापिका, वा. आणि नागेश जोशी नावाचा कार्यकर्ता आहे. एक काळदाते बंधू म्हणून दोघंजणं PhD करणारे विद्यार्थी आमच्यासोबत होते. बरं. बरं का, आम्ही रेस्ट हाऊसला बसून हे लिहायचो. लिहिल्यानंतर आम्ही चर्चा करायचो की त्याच्यामध्ये अभ्यासकासोबत की काय आहे काय नाही, बरोबर लिहिलं आहे का, याच्यात काही कर्टेल करायचं का, काही वाढवायचं आहे का, बरोबर. ही सगळी चर्चा Editing करून सगळी करायची. एडिटिंग सगळी करून आम्ही ते पोटेकरांकडे द्यायचो. हं. त्यांनी मग एकत्रित बसून मग त्याच्यामध्ये अजून काय असावं किंवा याला लहान मोठं स्वरूप कसं द्यायचं, काय करायचं, हे करायचो. आणि आम्ही असे एक एक गाव फायनल करत होतो. 35 गावं तयार करण्यासाठी तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्हाला 90 दिवसाचा कालावधी लागला. कारण हे सगळं 3 महिने लागले लिहिणं जवळपास. 3 महिने लागले. हो. आधीचे 4 महिने गेलेले हो. हेच 7 महिने 8 महिन्याचा कालावधी गेला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो फोटोग्राफर घेऊन आम्ही फिरलो होतो. म्हणजे त्या त्याच्यासाठी तुमच्या- वेगळी हो, फेरी झाली मग. वेगळी फेरी झाली. कोण फोटोग्राफर होता? फोटोग्राफ आपला हा देऊळगावकर, सुधीर देऊळगावकर. बरं. त्याला खास औरंगाबादून आणून घेतलं वा. होतं. आणि सुधीरनं त्यावेळेला स्पेशल सुधीरला घेऊन फिरलो. पाहिजे त्याची फोटोग्राफी म्हणजे तुम्हाला माहिती हो, आहे, हो, सुंदरच प्रश्नच एकदम. आणि तशाही पद्धतीमध्ये त्याची कमालाची तुम्हाला सांगतो मी की तो बारवेत उतरून फोटो घ्यायचा, वर चढून फोटो घ्यायचा, पण कुठेही त्यांना प्रोफेशनल पद्धतीनं त्यानं काहीच वागलं नाही. त्यांना इंटरेस्ट होता खूप. त्याचा सुद्धा इंटरेस्ट खूप जागृत झाला. आणि अशी कामं इंटरेस्ट शिवाय होतच नाही. इंटरेस्ट होत नाही. आणि आमच्या टीममध्ये कुणीही असं नव्हतं की जो सरकारी पद्धतीनं काम हां, करतो. हां. म्हणजे आमचे दौरे असायचे ना तर आम्ही सकाळी जायचो, बरं का. गेल्यानंतर आम्ही काम सुरू झालं का आम्हाला नाश्ता यायचा जागेवर मंदिरातच. त्याच्यानंतर तिथले तलाठी ग्रामसेवक आमच्या दिमतीला असायचे. ते कोणाला तरी गावात सांगायचे की टीम आलेली, राशन दुकानदार असेल, म्हणजे पोलीस पाटील म्हणजे असेल. तुमची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला दुपारी यंत्रणा छान लावायची जेवण तिथं. जेवण मिळायचं. हो. जेवण मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या कामाला लागायचो. 4 वाजता चहा, 6, 7, 8 वाजायचे आम्हाला. 8, 8:30ला आम्ही वापस यायचो. आमच्यासोबत मॅडम जरी होत्या त्याचा एवढा विश्वास आमचा परस्परात होता की कधी त्यांनाही असं वाटलं नाही. हो, काही म्हणजे हां, असं बस. कोल्ड वाटलं नाही. 9, आणि 9:30 मग याचं तुम्ही पुस्तक केलं. याचं पुस्तक 350 पानाचं परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा बरं. असा नावाचं जे पुस्तक आहे, एक कॉफी टेबल बुक केलं. हां. आणि हे पुस्तकाचं एक शानदार प्रकाशन पालकमंत्र्याच्या हस्ते आपण इथं केलं. विशेष एक आहे की त्या पुस्तकाचं महत्त्व जर मी काय असेल तर आज इथून पुढे परभणी जिल्ह्यातल्या मंदिरावर PhD करणारे जे मुलं असतील त्यांना सगळ्यांना संदर्भ ग्रंथ म्हणून हे सगळे अगदी, येतात. अगदी. मग आमच्या ह्या आणि पुस्तकाची authentic, ऑथेंटिक गोष्टी आहे. आहेत या सगळ्या. आणि आणि हे या प्रकाशन शासनानं केलं. केलं. त्याची पुस्तकं काढले, त्या गावापर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवली. आणि विशेष म्हणजे आमच्या या क्षेत्रातले देगलूरकर, देगलूरकर नावाचा खूप मोठा व्यक्ती आहे, बरं. ते असतील किंवा त्यांच्या खेरीज
जी काही मोठी मोठी तज्ज्ञ मंडळी यांना जेव्हा आम्ही पुस्तक दाखवलं, त्यांच्या आम्ही प्रस्तावना घेतल्या, त्यांच्याकडे जाऊन आलो आम्ही, त्यावेळेला त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं हो, की तो तुमच्या केला असेल परभणी प्रश्नच जिल्ह्यामध्ये नाही. इतकी सुंदर मंदिर आहेत हो. का, आणि तुम्ही इतका अभ्यास केला कधी? केला. बरं का, ॲक्च्युली तसा विचार करता मी ठोकळा माणूस, माझा याच्यात कालही अभ्यास नव्हता आणि आजही अभ्यास नाही, पण एवढं नक्की एक ऑर्गनायझर, मला एक हौस आहे की 4 लोक गोळा करायचं, चांगलं काम करायचं, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही मला बेनिफिट जर काय म्हणताल तर आज एक गोष्ट सांगतो मी की आज या मंदिरावर उद्या PhD करणाऱ्या, डॉक्टरेट मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथ म्हणून हा येणार. किती मोठी गोष्ट. बरं का, आपल्या परभणी जिल्ह्याचं 74 नंतर गॅझेट निघालेलं नाही, आणि आहे त्या गॅझेटमध्ये एक 12-15 ठिकाणांचा उल्लेख आहे. हां, परंतु आज आम्ही 35 ठिकाणं मंदिरांची सुंदर ड्राफ्टिंग करून तुम्हाला सांगतो सगळं त्याचं डिटेल्स लिहिलेलं आहे. 35 ठिकाणांची मंदिरं. आणि आता हे सगळं करत असताना तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे सगळी मंदिरं फिरत असताना मला एक लक्षात आलं की जिथं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे, त्याच्या बाजूला बारव असणार. बरं. आणि नंतर मग हळूहळू त्या बारवांची जी दुरावस्था आहे हां. ही सगळी पाहिल्यानंतर, त्याचं हां, मेजरमेंट घेतल्यानंतर माझ्या डोक्यातच होतं की हे अभियान कंप्लीट झालं की आपण दुसरं अभियान सुरू करायचं, ते म्हणजे बारव बचाव. बारवांच्या संदर्भात. बारवाच्या संदर्भात ऑलरेडी सगळं पाहिलेलंच हो. होतं माझ्याकडे आणि सगळं. नेमके बारव कुठे आहेत काय ह्याची सगळी त्या म्हणजे तुम्हाला सांगतो झिंगरे साहेब, आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये 40 बारवा शोधून काढल्या. बरं. ॲक्च्युली तुम्हाला सांगतो की एक परभणी जिल्ह्यात 5-7 बारवा माहिती चांगल्या होत्या. पद्धतीने लोकांना त्या माहिती होत्या. हो. परंतु तुम्हाला सांगतो ज्या काळाच्या पडद्याआड गेल्या होत्या थोडक्यात, जिथं वाईट अवस्था होती की झाडाझुडपांनी वेढलेल्या आणि काही ठिकाणी असणाऱ्या कचरा कुंडी झालेल्या ज्या बारवा होत्या, बरं का, या आम्ही शोधून काढल्या आणि त्या गावात चळवळ उभा करून तुम्हाला सांगतो आम्ही त्या बारवांना पुनर्जीवित केले. आणि म्हणजे मला तरी वाटतं लोकसहभागातून या ही गोष्ट लोकसहभागातून. बरं. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये श्रमदान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. हो, लक्षात घ्या, हो. महात्मा गांधीच्या काळात झाल्या, विनोबाजींनी केल्या असतील, आपल्याकडे पाचरेगावकर महाराजांनी श्रमदान केलं. हो. पण त्याच्यानंतर तुम्हाला तो श्रमदानाचा जो एक पॅटर्न हा आम्ही राबवू शकलो. म्हणजे सार्वजनिक कामासाठी सामूहिक लोकांनी येऊन काम करायचं. मी तर म्हणतो की बारव बचाव हा जो एक बारव बचाव जो अभियान आहे हा सामूहिक पुरुषार्थाचा एक उपक्रम. वा वा, खरंच आहे, अगदी खरं. आणि मला आनंद वाटतो या म्हणजे गोष्टीचा. समाज पुरुषानं बस, केलेलं या काम आहे. 100%. अगदी अगदी. आज अभिमानानं सांगतो की परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 20 गावांमधून किमान 10-10, 15-15, 200 मुलांची टीम आज माझी अशी आहे. बरं. व्हॉट्सअपवर माझा ग्रुप आहे. मी एक SMS जर टाकला हं, तर तुम्हाला सांगतो ही मुलं काय करायचं, कुठं करायचं, वा. काय ह्या सगळ्या गोष्टी ते करू शकतात आणि करत आहेत. अच्छा. 4 वर्षापासून काम चालू आहे, काम संपलेलं नाही आहे. आज मी इकडे येत असताना मला आर्वीच्या बारवेचा फोटो आला. बरोबर. आमचा अभिजित कदम नावाचा तिथला कार्यकर्ता आहे, त्यानं मला फोटो पाठवले. परवाच्या दिवशी आमच्या टीममधला सगळ्यात ज्युनियर असलेला नागेश जोशी नावाचा कार्यकर्ता सुट्टीचा दिवस म्हणून आर्वीला गेला वा. आणि त्या मंदिर परिसरातली त्यानं अस्वच्छता पाहिल्यावर थोडं त्यानं हळहळ व्यक्त केली. 2च दिवसामध्ये गावातले लोक एकत्र आले, स्वच्छ केलं आणि आज माझ्याकडे फोटो टाकले की सर आम्ही केलं. हे कुठं होते मला सांगा, आम्ही कोण होतो? अगदी खरी गोष्ट. बरोबर आहे का? आज हा काळ आणि असा आहे असं की काही पैसा अधिकारानं सांगायची गोष्ट नाही. अधिकारानं सांगायची गोष्ट नाही. आणि आज आता आपण बारवेच्या संदर्भात बोलतोय, पण या बारवेचा विषय थोडासा पुढे नेण्याच्या आधी मंदिराच्या संदर्भात जे काम झालं, तर या सगळ्या परभणी जिल्ह्यातली म्हणा किंवा परिसरातली कोणती वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं सांगशील तू? परभणी जिल्ह्यातले वैशिष्ट्यपूर्ण मंदिरामध्ये तुम्हाला सांगतो सगळ्यात सुंदर मंदिर जे आहे ते धारासूरचं आहे. ज्या धारासूरच्या आमच्या चळवळीच्या माध्यमातून आज धारासूरच्या मंदिराला प्रचंड प्रमाणात पैसा आला आणि पूर्ण मंदिर इन्स्टॉल केले जाते, पुनरुज्जीवित केले चालले. पूर्ण मंदिर पुरातत्व विभागानं हे खाली उतरवलंय आणि त्याचं बांधकाम चालू आहे. आता ही जी आहे त्याच्यासाठी 90 आपला पाठपुरावा आहे. बरोबर. माझ्याकडे कात्र नाहीत की त्या मंदिराला पुरातत्व विभागानं ताब्यात घ्यावा म्हणून पहिला लेख लिहिला. जेव्हा ताब्यात घेतलं आणि तिथं पाठी लागली तेव्हा दुसरा लेख लिहिला पुरातत्व विभागानं. आता तिचं बांधकाम व्हावं, नव्यानं काहीतरी व्हावं. त्या धारासूरच्या मंदिराचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो रविराज, की 13व्या शतकातलं हे मंदिर आहे. बरं. उत्तर चालुक्य काळातलं. आणि 13व्या शतकातले जे भारतामध्ये मंदिर कुठं असतील तर तुम्हाला सांगतो ते नामशेष झालेले आहेत, कोणालाच कळस नाही. बरं. फक्त परभणी जिल्ह्यात एकच असं मंदिर आहे की ज्या मंदिराला कळस आहे. आणि याची दखल म्हणून गोबद इग्लूरकरांनी स्कल्पचर्स ऑफ इंडिया नावाचं इंग्लिशमध्ये जे पुस्तक काढले त्याच्या मुखपृष्ठावर धारासूरचं मंदिर घेतलं. अरे वा. म्हणजे मला सांगा त्याचं प्राचीनत्व सिद्ध झालं का नाही? आणि ते आपल्याजवळ परभणीतलं. आणि तोच एक धागा पकडून आम्ही जेव्हा पाठपुरावा केला, आज त्या धारासूरमध्ये निवृत्ती कदम नावाचे माझे कार्यकर्ते आहेत. एवढा निष्ठावान माणूस आहे, गेल्या 15 वर्षापासून तो माणूस फक्त त्या मंदिरासाठी झटतोय.
मंत्र्यालयात चक्रा मारणे, आमदार खासदाराला भेटणे, हे करणे, ते प्रत्येक पालकमंत्र्याला भेटणार, मागणी करणार निस्वार्थपणे. आणि ट्रक ड्रायव्हर आहे ते सुद्धा काम सोडून दिलं आणि फक्त मंदिरासाठी धडपडतोय. मला वाटते की अशा माझ्या प्रत्येक गावात जर निवृत्ती जर एक निर्माण झाला ना, तर या मंदिरांचा आम्हाला तर असं वाटतं की झाले ते आहे 100%. मी खूप आशावादी याच्यावर, कारण आम्ही तुझा जो संपर्क पाहतो आम्ही, आपल्यातून संपर्क आहे तुझा. माझ्या टीममध्ये असलेला माणूस हा कधीच यानं वेळेचं बंधन पाळलं नाही. हो. तो निष्ठेने करत होता आणि निरपेक्षपणे करत होता. धारासूरच्या मंदिराविषयी आपण बोलत होतो, पण धारासूरच्या मंदिराच्या व्यतिरिक्त आणखीन काही जे मंदिरांचे उल्लेख आपल्याला करायचे होते. जसं मी धारासूर सांगितलं, धारासूरचं हे जर मंदिराचं मी प्राचीनत्व तर सांगितलंच, परंतु तुम्ही मंदिर बघितलं का ते? हो, बघितलं. मंदिराच्या बाह्यांगावर ज्या सुरसुंदरी आहेत, बरं का, अतिशय सुंदर अशा त्याच्यात शिल्पांकन केलेलं आहे, बरं का. एका साईडनं त्याची पडझड झालेली असली तरी पण तुम्हाला 27-28 सुरसुंदरी जे आहेत वेगवेगळ्या, प्रत्येकाचे वेगळे नाव आहेत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आदा आहेत. आता या सगळ्या जे मंदिर तर धारासूरचं सगळ्यात सुंदर मंदिर. नंबर 2 आपलं जाम, आपल्या गावाजवळचं जामला देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिरावर सुरसुंदरी इतक्या सुंदर आहेत, इतक्या छान आहेत आणि सुस्थितीत आहेत. आज धारासूर सुद्धा परभणी जिल्ह्यातले हे 2 जे मंदिर आहेत हे अतिशय सुंदर मंदिर आहेत. आणि मग आपण तिकडच्या बाजूला जर पुढे गेलो तर मग चारठाणा हे तर आपण मंदिरांचं गाव म्हणूनच आम्ही त्याला ओळखतो, तर त्याच्या संदर्भात काही वैशिष्ट्य? चारठाणा तर मी सांगतो आमच्या चळवळीचं केंद्रस्थानी आहे. बरं. की मला चांगलं आठवते की 7 वर्षाखाली श्रीकांत उमरीकेला घेऊन मी त्या गावात गेलो आणि पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये नानासाहेब राऊत म्हणून जे माझे मित्र आहेत, सभापती होते, ते राजकीय माणूस आहेत, त्यांच्या मदतीनं मी मिटिंग घेतली आणि त्या मंदिरांच्या त्या गावाचं हेरिटेज व्हिलेज होण्याच्या दृष्टीनं, त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल असं मी त्या लोकांना, श्रीकांत आणि मी दोघंजण बोललो, बरं का. नंतर विदेशी पर्यटक आम्ही तिथे गेलो, पोटेकरांना आम्ही सकाळी 3-3:30ला तिथं जाऊन सूर्याचा पहिला किरण मंदिरावर कसा आपल्याला कॅप्चर करता येईल, रवी पाठक आम्ही सगळेजण जाऊन तुम्हाला सांगतो आधी तिथं चक्रा मारल्या. माझ्या या कामाची तशी सुरुवात चारठाण्यापासूनच झालेली. आणि चारठाण्यात मग त्याच्यानंतर चळवळीचं गाव. चारठाण्याच्या परिसरामध्ये किती मंदिर आहेत? चारठाण्याच्या परिसरामध्ये 2-3 मंदिर आहेत. चारठाण्यामध्ये आज अस्तित्वात असलेले जवळपास 8 ते 10 मंदिर आहेत, चांगल्या स्थितीत, काही पडझड झालेली. आता 360 मंदिर वगैरे काही. बारव एक आहे, जे गोकुळेश्वर मंदिराच्या बाजूला जी बारव आहे, अतिशय सुंदर अशी बारव आहे आणि तिची स्वच्छता झाली. तिची स्वच्छता 100%. चारठाण्यामधली जी बारव म्हणतोस तू, तर ते मी हे तुला म्हणत होतो की तुम्ही काम करता पण नंतर ते कंटिन्यू राहण्यासाठी, किंवा कारण ते कसं आहे, नंतर ते ओढला पाहिजे रथ हा जगन्नाथ. बरोबर. नाही, हे खरं आहे तुझं. जरीही कार्यकर्ते असले आणि काही असले तरी पण एक टेम्पो कायम ठेवणं फार अवघड असतं. आज तू पाहिलं असेल की आज श्रीकृष्ण उमरीकडनं पोचलेली बालूरची, बरोबर आहे का, त्याच्यातली दुरावस्था पाहिल्यानंतर आज त्याच्या याच्यावर कॉमेंट्स काय आल्यात बघ ना, किती मंत्रालयापर्यंत ती पोच धडकलेली. आता हे पाहिल्यानंतर वाईट वाटते, परंतु रवी प्रॉब्लेम असा येतो की आपण केलं हे सगळं गावकऱ्यांच्या मदतीनं, पण रोज उठून कुणी करायला नाही करू शकत. बरोबर आहे का. त्याला शासन प्रशासनाची मदत पाहिजे. प्रशासनाची मदत आहे आणि स्थानिक सहभाग सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि होते असं की या शासनामध्ये एक अधिकारी बदलून गेला ना की दुसऱ्या अधिकाऱ्याला तेवढी कमिटमेंट त्याची असेल याची गॅरंटी नाही. आणि आपण तशी अपेक्षा नाही. जसे मुगळीकर गेले, आचल गोयल मॅडम आल्या, एक 6 महिने त्यांना याच्यात काही फारसं वाटलं नाही, बरं का. आम्हाला 6 महिने स्टॅग्नंट झालो आम्ही, परंतु जेव्हा त्यांना भेटलो आणि आमची तळमळ लक्षात आली आणि कामाचं स्वरूप कळालं, ती बाई खूप इन्व्हॉल्व झाली. म्हणजे आमच्याबरोबर गावोगाव त्या आमच्यासोबत यायच्या, बरं का. आणि जिल्हाधिकारी गावात आल्या की त्या गावातल्या लोकांना आपल्या मॉन्युमेंट्सबद्दल किंवा त्या ऐतिहासिक वास्तूबद्दल त्यांना वाटतं की कलेक्टर पाहायला आले. आणि आम्ही गावागावातून काम करणाऱ्या लोकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन सत्कार केले. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये एक रोल मॉडेल म्हणून असे रवी की धारासूरचाच मी उल्लेख केला मंदिराच्या बाबतीत, पण बारव्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं ना तर हातनूर नावाचं गाव आहे सेलू तालुक्यात. हातनूर. बरं. या हातनूर गावाचं वैशिष्ट्य असं की मला चांगलं आठवते की मी 91ला त्याच्यावर लेख लिहिला होता ते मंदिर पाहून आल्यानंतर. तर त्यावेळेला मंदिर जेमतेम अवस्थेत होतं आणि बारव पूर्ण नेस्तानाबूत झालेली होती. तर त्यावेळेला मी त्याच्यावर लेख लिहिला, लोकप्रभात लिहिला. झालं असं की त्या लेखाचा परिणाम म्हणा गावकरी एकत्र आले आणि त्यांनी एक गोष्ट केली, तुम्हाला सांगतो की कोणाला मागितलं नाही काही त्यांनी, बरं का, तिथल्या लोकांनी. आणि त्यांनी एकत्रित येऊन आपल्या उत्पन्नाच्या टक्केवारी प्रमाणे प्रत्येकाच्या त्यांनी लोकवर्गणी गोळा केली.
त्या लोकवर्गणीतून सुंदर मंदिर केलं आणि बारवसुद्धा इतकी अप्रतिम बांधून घेतली. त्यांनी लातूरहून आणि दुसऱ्या भागातून त्यांनी खास गवंडी आणली आणि तिला छान पद्धतीने म्हणजे जशी बांधली. जुन्या पद्धतीची जुन्या होती ती. पद्धतीप्रमाणे त्याने ती बारव 100% बांधली. ही बारव आता हातनूरची एक म्हणालास तू, त्याच्यानंतर इकडं पिंगळीला एक आहे, आहे. नंतर चारठाण्याला एक आहे. चारठाण्याला एक अशा किती बारवा परभणी जिल्ह्यामध्ये? परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 10 बारवा अतिशय सुंदर आहेत. बरं. 10 बारवा अतिशय सुंदर आहेत. बाकीची पडझड झालेली आहे आणि आमचं टार्गेट तुम्हाला सांगतो पडझड झालेल्या बारवा पुनर्जीवित करण्याकडेच आहे. बरं. मान्य आहे, आज आज तुम्हाला सांगतो स्वच्छता झालेली आहे, त्याचं जलसाठा त्याच्यात वाढलेला आहे, परंतु आता वरचं बांधकाम आहे, खचलं आहेत काही. बरोबर. तर याच्यासाठी शासनानं मदत करणं आम्हाला अपेक्षित आहे. तुझ्याशी बोलताना माझ्या हे एक लक्षात येते की ह्या सगळ्या जुन्या गोष्टी जेव्हा पुन्हा एकदा नव्यानं तुम्ही पाहता आणि नव्यानं उभ्या करता, तर तिथपर्यंत काही आर्थिक घडामोड घडावी हं. किंवा तिथं एक चळवळ उभी राहावी किंवा तिथं राबता वाढावा, एक टुरिस्ट आकर्षण म्हणून ते निर्माण व्हावं, यासाठी काही शासनातर्फे प्रयत्न केले हे जातात? शासनानंच पर्यटन विभागानं करायला पाहिजे. करतात का पण ते? म्हणजे अजून तुमचं, काहीच झालेलं नाही. कारण आता चारठाण्यासारखं गाव काही आहे नाही. किंवा पिंगळीसारखं गाव आहे आपल्या, तर तिथपर्यंत माणसं गेली पाहिजेत. पिंगळी जास्त दूर नाही ना आपल्यापासून, एक 10 किलोमीटरवर परभणी. नाही, आज लोक जायला लागले ना. म्हणजे हां. तुला मी सांगतो की मला सगळ्यात मोठा आनंद जर कधी झाला हां. तर 2 वर्षाखाली मला आपले मित्र ॲडव्होकेट रमेश शर्माचा फोन आला. अरे मल्हारीकांत, यावेळेला मी याच्यासाठी सीमोल्लंघनासाठी जामला जाऊन आलो रे. बरं. मला खूप चांगलं वाटलं हो. की एक चांगला माणूस पाहायला गेला. हो. अरे काय सुंदर मंदिर आहे. म्हणजे झालंय असं की आज आपण हे सगळं हकाटी पिटल्यामुळं लोकांना माहीत झालं सुंदर मंदिर काय आहे. अगदी. आणि फलश्रुती जर विचारात घेतली या सगळ्या गोष्टीची, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मंदिराचं विरोपण नावाचा एक प्रकार असतो. जसं मंदिराला रंगरंगोटी करणे. हां. खेड्यातले लोक काय करतात, हो, ते दगडी चुना मंदिर आहे देतात, पण तुम्हाला गाव सांगतो देतात, त्याच्यावर बरोबर. त्या पोळ्याच्या बैलाला जसं हो, शिंगाला रंग देते तसे निळे काळे रंग देणे हे करणे. बरं असते असं की लोकांना ही गोष्ट म्हणजे आपण सांगूनही त्यांच्या लक्षात नाही येत नव्हतं. लक्षात येत. बरोबर. आज अशी परिस्थिती, आम्ही जसं फिरून आलो ना, आम्ही सांगितलं की मंदिरांचा विरोपण करायचं नाही. दगडी मंदिर छान दिसतं, आहे त्या स्थितीत ठेवायचं त्याला. तुमचा जो पैसा आहे ना औंढा नागराजकडे नाही का, त्यांनी रंग का दिले नाही, हो. हे सांगितल्यावर लोकांना पटत गेलं. नंबर 2, मध्यंतरी 15 वर्षाखाली एक टूम निघाली होती की इलेक्शन आलं की त्या राजकीय माणसाला बोलवून घ्यायचं आणि त्याला म्हणायचं हे मंदिर आमचं नीट करून द्या, हां. गाभारा करून सभामंडप बांधून द्या. सभामंडप बांधून. त्यानं लगेच पैसे दिले 5-10 लाख की यांची JCB आल्या हां. की ती जुनं मंदिर पाडायचं, हां. या जुन्या शिळा वगैरे सगळ्या गाडायच्या, त्याचं बेसमेंट करायचं आणि त्याच्यावर हे सिमेंटचं सुरू, हां. सिमेंटचं सुरू करायचं. त्यानं काय होते, त्या मंदिराचं सौंदर्य सगळं नष्ट बरोबर होतं. बरोबर. जसं मंदिरं पाडायचे नाही, पुरातन मंदिरं जपायचे, नंतर जपलेल्या मंदिरावर कुठेही रंगरंगोटी रंगोटी करायची करायची नाही. हे आम्ही सांगितल्यानंतर आज परभणी जिल्ह्यातल्या कुठल्याच जुन्या मंदिराला बरोबर. कितीही लोकांनी पैसा दिला तर लोक हात लावत नाही. अगदी. नाही आम्हाला पाहिजे याच परिस्थितीत होत्या. बरोबर. कारण आम्ही त्यांना सांगितलं की आज न उद्या पुरातत्व विभाग तुम्हाला पैसा देऊन हे मंदिर तुमचं नव्यानं निर्माण होऊ शकते. धारासूर आम्हाला दाखवायला आहे, हो. इकडे बाराव दाखवताना आम्हाला हातनूर आहे. हो. असे आमचे काही आम्हाला रोल मॉडेल जर अजून तयार झाले ना, तर गावागावामध्ये तुम्हाला सांगतो ही चळवळ चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आजही वातावरण निर्मिती खूप चांगली झालेली आहे. हो. बरं का, आज तुम्हाला इथून पुढे आता हा जो हे टप्पा पहा, एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की विषयांतर होईल त्याच्यामध्ये, की जसं तुम्हाला सागाचं झाड असते, चंदनाचं झाड असते, शेतकऱ्याच्या शेतात जरी असले त्याला तोडता येत नाही, बरोबर आहे. त्याला सरकारकडून परवानगी घ्यावी परवानगी लागते. घ्यावी. तसं तुम्हाला सांगतो जसा राजश्री मिळाला त्या झाडांना, हां. तसा आज बारवांना राजश्री मिळालेला आहे. अगदी खरं आहे. की आज कुठल्याही बारवाईमध्ये कुणीही पहिल्यासारखं घाण टाकणार नाही. अगदी हं? आणि त्याची जागृतीही झाली हां. आणि शासनाचे त्याची कचरा कुंडी होणार नाही. हो. आणि आम्ही त्याला छान मुलायम असं दिलंय की ह्या जलदेवता असतात, हो. याचा अपमान झाला तर गावावर असं होते तसं होतं, हे सांगितल्यामुळे तुम्हाला सांगतो आपल्याकडे भाविक भरपूर आहेत. बरोबर. आता तुम्हाला सांगतो 2 वर्षापासून आम्ही एक उपक्रम सुरू केला, जिथं 12 आहे तिथं 12 महोत्सव आम्ही घ्यायला लागलो. पहिला महोत्सव आम्ही चारठाणा घेतला, पुरातत्व विभागाच्या मदतीनं जिल्हाधिकाऱ्यांना तिथं नेलं होतं. सांस्कृतिक कार्यक्रम रात्री घेतला, गावातले 400-450 लोकांनी तो कार्यक्रम छान अटेंड केला. आता मला राणी सावरगावला मी प्रस्ताव दिलेला आहे, कदाचित पावसाळ्यानंतर राणी सावरगावला आमचा हा सगळा राणी सावरगावला काय? राणी सावरगावला खूप सुंदर मंदिर आहे बरं का. तुम्ही गेला असताल, देवीचं मंदिर हो, हो. याच्यात जाते आणि त्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं 4 बारवा आहेत. बरं एक समुद्र बारव नावाची जी बारव आहे ती अतिशय इंटॅक्ट सुंदर बारव आहे. बरं आणि या सगळ्याच्या सगळ्या बारवा आमच्या कार्यकर्त्यांनी तिथं स्वच्छ केला. बरं. आज राणी सावरगावसारख्या ठिकाणी दयानंद कुदमुळे नावाचा माझा एक मित्र आहे तिथं, त्याच्या मदतीनं 25 जणांची टीम आहे. आणि या 25 जणांच्या टीमनं तुम्हाला सांगतो मंदिर स्वच्छ करणे हे काम करत असताना गावातल्या सगळ्याच समाजाच्या ज्या स्मशानभूमी होत्या
तिथं स्वच्छता करून रंगरंगोटी केली लोकवर्गणीतून. बरं. त्याच्यानंतर हे तर केलंच, परंतु गेल्या 2 वर्षामध्ये 3रं वर्ष हे त्यांनी मंदिरापासून पुढे गेल्यानंतर एक मोठं मंदिर आहे देवीचं, बरं का. तो जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला 150 झाडं लावलेत. प्रत्येक म्हणजे झाडाला केवळ नाही हे नुसतं म्हणजे मंदिर, मंदिरापुरतच नाही ही नाही, चळवळ, तर ती, वृक्षारोपणाचं सुद्धा लोकसहभागातून अशी विस्तारच जाणारी गोष्ट आहे. आज तुम्हाला सांगतो 150 झाडं हे कमीत कमी 17-18 फूट उंचीचं झालेले अगदी आहेत. चांगली आणि वैशिष्ट्य हे केले, प्रत्येक झाडाला जाळी लावलेली, त्याच्याकडे लॅटरल म्हणजे ठिबक सिंचनचं पाणी तळ्यातलं तिथं येतं. आणि ती झाड कुणा एकाचं नाही आहे रविराज. आम्ही काय केलं माहिती आहे का, की एकेकाकडून डोनेशन झाड घेतलं, त्याच्या वडिलाच्या नावानं, आईच्या नावानं. ती आणि आत्मीयता राहते ना मग आत्मीयता, त्याच्यामध्ये. तिथं वाढदिवस साजरे करायला लोक. आज ते सगळा परिसर बदलून गेला. म्हणजे हा जो आमचा उपक्रम आहे ना, हा केवळ मंदिरं स्वच्छ हो ना, म्हणजे ठेवणे इतकं नाही. त्याचा विस्तार होतोय. म्हणजे पर्यावरणाला पूरक ज्या गोष्टी त्या सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या येत जातात. आहेत. आणि एवढं नक्की आहे की आमचं खूप, मला तरी वाटतं आमचं खूप मोठं यश आहे. नाही नाही, आणि हे खूप छान आहे. तुम्ही या टप्प्यापर्यंत आल्यानंतर त्याचा विस्तार होणं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या लोकसहभागातून आणखीन काही चळवळ उभं राहणं ही खूप मस्त आणि छान आनंदाची गोष्ट आहे. पण मला आणखीन एक त्याच्यामध्ये तुला असं विचारायचं आहे की हे परभणीपुरतंच मर्यादित आहे का त्याचा विस्तार त्याही पद्धतीनं भौगोलिक विस्तार होतोय? म्हणजे जालन्याचे काही मुलं तुम्हाला जोडल्या जात आहेत का, किंवा इकडे नांदेड वगैरे याही परिसरात काही? तुमचं बरोबर आहे, परंतु आम्हाला मर्यादा पडतात, बरं का. की हे सगळं म्हणजे घरच्या भाकरी भाजून ते म्हणते तसा प्रकार आहे. बरोबर. आता इतर जिल्ह्यामध्ये काय जाणार? हां, एक केलं नाही तुम्ही जायचं म्हणत नाही, पण तिथली काही मंडळी तिथेही काम करणारी काही आहेत का? म्हणजे असा मराठवाड्याचा एक ग्रुप तयार होतो, जसं औरंगाबादमध्ये श्रीकांत उमरीकरनं श्रीकांत करतोय का? श्रीकांत करतोय. बीडमध्ये तुमचा जो नाट्य कलावंत ज्यानं पुस्तक लिहिलं, काय नाव त्यांचं, मराठवाड्याचं, मराठवाड्याचं नाट्य इतिहास, नाट्य काय नाव त्यांचं, सतीश साळुंके. सतीश साळुंकेनं काम उभं केलंय, बरं का. हिंगोलीमध्ये 2-3 जण इंटरेस्टेड आहेत, परंतु यांना कोऑर्डिनेशन मुळात सगळ्यात जर काय असेल ना, तर हे सगळं होऊ शकते रवी. कुणाला तरी एकाला तळमळीने त्याच्यात उतरावं लागतं. मी काम केलं म्हणून मी माझं नाव घेत नाही, परंतु ते योजक जसं दुर्लभ म्हणते, योजक असतात, की कुणीतरी योजक माणूस लागतो, ज्यानं सगळे कोऑर्डिनेट केले पाहिजे. नाही तर तुम्हाला सांगतो प्रशासनाला एवढ्या दिवसात दिसलं नाही का, आहे की ना. परंतु कसं असतं की हे छान पद्धतीनं जर आपण मांडणी केली, जसं आयुक्त केंद्रेकर होते त्यावेळेला त्यांना 2-3 वेळाला भेटलो मी, त्यांनी जसे पत्र काढले मराठवाड्यातल्या सगळ्या आणि संदर्भ आमचा दिला सगळा, की या लोकांकडून माहिती मिळवा आणि तुम्ही अशा पद्धतीनं करा. परंतु सरकारी पद्धतीनं तुम्हाला सांगतो मीटिंग झाल्या, काम पुढे गेलं नाही. बरोबर आहे. आता आहे नांदेडमध्ये सुद्धा चांगलं काम झालेलं आहे मराठवाड्यात. हे मला खात्री आहे की आज परभणी मार्गदर्शक ठरलेली आहे मराठवाड्यासाठी. म्हणजे एक लीडिंग आहे की बाबा आम्ही करून दाखवलं. मला असं म्हणायचं की तुम्ही जसं पुस्तक शासनाच्या मदतीने एक सुंदर पुस्तक 300-350 पानांचं तयार केलं, असं प्रत्येक जिल्ह्याचं तयार होऊ शकतं ना. आता शासनानं ठरवलं ना ते, परंतु शासन शोध घ्यायला लागलंय. अडचण अशी, त्यांना या विषयामध्ये काम करणारे माणसं मिळत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो रविराज, माझा एक अनुभव आहे की तुम्ही प्राध्यापक आहेत, वाईट वाटून घेऊ नका, की इतिहासाचे जे प्राध्यापक आहेत यांना मंदिरं कशासाठी पाहिजेत माहिती आहे का, यांना मुलांचं त्याच्यावर फक्त PhD करायचं. या दोन्ही मंदिरावर 40-40 मुलांच्या PhD, 40-40, 50-50 मुलांच्या PhD केलं, लोकांपर्यंत पोहोचवलं नाही तुम्ही. म्हणजे तुम्ही फक्त त्याचा आधार घेतलाय तुमचं क्वालिफिकेशन वाढवण्यासाठी, परंतु तुम्ही लोकांपर्यंत जाऊ दिलं का? अगदी खरं. आणि मुळात त्याच्यासाठी तळमळ कुणीतरी दाखवावी लागते आणि लोकांपर्यंत. आणि हे लक्षात घ्या की लोकाधार मिळाल्याशिवाय हे जपवणूक होणार नाही होत. अगदी खरं आहे. लोकसभागाशिवाय या गोष्टी होणं शक्य नाही. राजश्रय आणि लोकाश्रय या गोष्टी आणि या दोघांचाही समन्वय झाला तर 100% तुम्हाला सांगतो किती समाधानी असतो आतापर्यंत. नाही, मी माझ्या समाधानी फार नाही आहे. मी ज्या तळमळीनं काम हे आधी घेतले ना, तर मला वाटते मला एक 30% आत्तापर्यंत यश मिळालं, बरं का. आणि सगळ्या समाधानाची बाब जर काय असेल ते धाराशिवचं जेव्हा मंदिर उभं राहील ना, त्यावेळेला कुणी म्हणेल न म्हणेल, माझ्या मनाला सगळ्यात तसल्ली मला एक असेल की या मंदिराच्या या सगळ्या याच्यामध्ये आपण कुठंतरी एक आपला अंशात वाटा आहे. आता या बारवांचं काम केलं, तुला सांगतो मी बारवेत उतरू शकत नाही रे, काम करण्यात तिसरेच लोक होते, पण त्यांना उद्युक्त करणं, त्यांना प्रवृत्त करणं हे खूप महत्त्वाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या कामाला माध्यमांनी इतकं उचलून धरलं,
बरं का. हम्म. सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्र असेल, सगळ्या वर्तमानपत्रामध्ये याचे सगळे जेव्हा अगदी, फोटो यायचे ना, अगदी. त्यावेळेला लोकांना वाटायचं माझ्या गावात बारव का नाही आहे. हा. बरं का. बरोबर. मग बारव पाहिजे होती म्हणजे आम्हाला काहीतरी करता आलं बरं, असतं. बारव आणि मंदिर याच्या व्यतिरिक्त काय असतं म्हणजे? हां, आता बघा, बारव आहे, मंदिर आहे, हे दोन आहेत ना. हं. तर काही गावामध्ये तुम्हाला सांगतो सतीशिळा असतात. बरं. काही ठिकाणी या सतीशिळासुद्धा एक चमत्कारिक गोष्ट आहे. हं. बरं का. हं. की गावामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये कुठं जर शिळ असती हं. ज्याच्यावर असा हात असतो, हं. इथं बांगड्या असतात. हं. बरं का. हं. तर आता हे कशाचं प्रतीक आहे की त्या गावात कुणीतरी सती गेली. बरं. आता सती जाणार म्हणजे सात्विकच कुणीतरी हो. असेल, बरोबर आहे. हो. तिनं जाताना सती गेली आणि तिनं गावाला आशीर्वाद दिला. हां. बरं का. हं. हा त्याच्या मागचा तुम्हाला सांगतो संदर्भ आहे. हो. आता ह्या जेव्हा सतीशिळा असतात, सांगितलं की तुमचं गाव बघा, तुमच्या गावामध्ये कोणतरी साध्वी गेलेली आहे, हं. तिनं तुम्हाला लोकांनी अक्षरशः पोळीमधून उचलून काढले तर ते मंदिरात असे बांधले. मला आता कुठंतरी आशा आहे की पालकमंत्रीपद मेघनाताईकडे असल्यामुळं त्या इकडे लक्ष देतील आणि ह्या बारवांचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार चांगल्या पद्धतीने अगदी, होईल. अगदी, अगदी. आणि हे होणं काळाची गरज खूप आहे. आवश्यक आहे. आणखीन एक सांगतो रवी तुला बारवांचं वैशिष्ट्य, की ज्या गावात बाराव्यांची पुनरुज्जीवित झालेली बारव ज्या गावात आहे त्या गावातली पाणी पातळी कमी होत नाही. बरोबर, आपोआप वाढते ती. पाणी पातळी वाढती, गावात म्हणजे समृद्धी ते अगदी त्याचं 100% result आणि येतात. गावात समृद्धी येते. आणि हे जेव्हा लोकांना पटते ना त्यावेळेला लोक जपतात, तुम्हाला सांगतो. पुढचे काय plans आहेत आता? कुठले माझे हां. माझे पुढचे प्लॅन्स तुम्हाला सांगतो, मला ह्या सगळ्या बारवा छान व्हाव्यात, बरं का. अजून जसं धारासूरच्या मंदिराला निधी मिळाला तसं अजून 3-4 मंदिराला निधी मिळावा बरं. ही माझी अपेक्षा आहे. बरं. आणि लोक वाट पाहिले त्या गोष्टीचा. शासनानं जर थोडं मेहर नजर केली आणि काही जर पैसा हे केला, इन्व्हेस्ट केला या जिल्ह्यावर, तर खूप चांगलं काम होऊ शकतं. आणि राजकीय लोकांनी सुद्धा याचा फायदा घेतला पाहिजे, बरं. कारण ते गावं जोडल्या जातात, तुम्हाला बरोबर. सांगतो मी. या संदर्भामध्ये ज्या गावांमध्ये अशा प्रकारच्या वास्तू आहेत तिथल्या गावकऱ्यांनी काय करावं म्हणजे जेणेकरून त्यांचं संवर्धन होईल? बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये गावकऱ्यांनी एकच की हे जे काही मोन्युमेंट्स असतील ना, हं. तर ह्याची वाताहत होणार नाही इतकं त्यांनी पाहावं. हं. कारण ते बिचारे हे काही गोंडी लावून करायचं काम नाही. बरोबर आहे. बरं का. मंदिराचं इन्स्टॉलेशन वगैरे जे आहेत ना, पण एकच की त्याचं वाताहत होऊ नये, ते व्यवस्थित राहावेत, तिथं अतिक्रमण होऊ नये. तुझ्यामध्ये जे अंगभूत असे नेतृत्वाचे गुण आहेत ना, म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आजूबाजूच्या त्या क्षेत्रातल्या मंडळांना एकत्र करणं आणि एक कुठलं तरी त्यांना स्वप्न दाखवणं म्हण किंवा एक काम देणं, हे जे महत्त्वाची गोष्ट आहे ती या क्षेत्रामध्ये खूप कामाला आहे. कारण मी तुला फक्त याच क्षेत्रात ओळखतो असं नाही, तर तू संगीताच्या क्षेत्रात सुद्धा खूप काम केलेलं आहे. तुझं संपर्क दांडगा आहे. तू म्हणजे कितीतरी ज्येष्ठ गायकांसोबत तुझं राबता आहे आणि त्या क्षेत्रातही तू काम करतो, साहित्याच्या क्षेत्रातही तू काम करतो. पण या सगळ्या क्षेत्रामध्ये तुझं जे व्यक्तिमत्व आहे तू लीड जे करतो, या लीड करण्याच्या तुझ्या स्वभावामुळेच ही सगळी मंडळी तुझ्या बरोबर आहेत असं मला हे बघ, वाटतं. माणूस हा स्वप्नावर जगत असतो. हो, बरोबर आहे. बरं का. त्याचं जो स्वप्न असले पाहिजे, स्वप्न कोणाचेच संपू नयेत. दुसरी गोष्ट तुला सांगतो की हे सगळं करताना समाज हुशार आहे, लक्षात ठेवा. तुमची तळमळ आहे का आणि तुम्ही निरपेक्षपणे अगदी करता खरं. ह्या दोन जर गोष्टी असतात ना, हो, हो. तर लोकांचा प्रतिसाद मिळतो. बरोबर आहे. नाहीतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लोकांची तुमच्याकडे दृष्टीच पाहण्याची बदललेली. दृष्टीच बदलली. बदलली. मी जेव्हा नवीन हो. जायचो ना त्यावेळेला लोक माझ्याकडे असे बघायचे ना हो. याला की या काय माणसाला करायचं? याला काय करायचं, याला याला काय काहीतरी मिळत असतं. हा, याला काहीतरी 4 पैसे मिळत असतील म्हणून बरं का. आणि त्यांचं काय चुके हो, काय आज चूक प्रत्येक माणूस तिथं स्वतःच्या स्वार्थासाठीच चाललाय ना. बरोबर. हं? असं आहे का? त्यांना पाहिलं की कृषी अधिकारी आला, काहीतरी झालं, त्याला माहीत असते काही नाही, याची योजनेची माहिती सांगणार, हो. याचा पगार टाईट आहे, बरोबर. हे आपला वेळ घेणार. लोकांचा हा जो भ्रम झालेला आहे ना, हा 100% खरा आहे असं नाही. त्याच्यामुळे लोक सहजासहजी याच्यावर विश्वास ठेवत लोकं नाहीत, म्हणजे तुमची वृत्ती तपासून पाहतात तपासून आणि पाहतात. मग तुम्हाला साथ देतात. वालूरची बाराव काही एका भेटीमध्ये नाही तयार झाली बरोबर. साहेब. तुम्हाला सांगतो त्यासाठी 4 वेळेला गेलो होतो. हम्म. हां, लोकांनी रिस्पॉन्सच दिला नाही. आमचे सरपंच साडेगावकर आणि तोष्णीवाल म्हणून जे आहेत 2 जण, यांच्याशी जेव्हा माझा पहिल्यांदा भेट झाली आणि आमच्या सिलूच्या उपविभागीय अधिकारी संगेवार मॅडम, हम्म. तळमळीच्या अतिशय चांगल्या अधिकारी होत्या त्या, आणि त्यांना जेव्हा मी घेऊन गेलो ना आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो गावकऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या बारवांचं ही जी आता हेलिकल स्टेपवेल हो, तुम्ही हो. बघता, हो, हो. हिची त्यावेळेची अवस्था एवढी वाईट होती रवी की ती कुठंच बारव दिसत नव्हती. हम्म. सगळीकडून काटे बोराटे वेढलेले, आतमध्ये घाण पाणी, कोण तिथं जाणार, कोण पाहणार.
आणि मला फक्त वरतून एक गोष्ट मला माहीत होती, त्याच्याबद्दल कुठे लिहिलेलं नव्हतं, न वाचलेलं नव्हतं. माझ्या लक्षात येत होतं की ही बारवे गिअरबॉक्ससारखी आहे. अर्धवट ती पाणी असायचं त्याच्यामध्ये, फिरकीचा तांब्या असतो का तशा पद्धतीच्या पायऱ्या. आणि मग मला कळायचं नाही नक्की काय आहे. माझा खरंच अभ्यास नाही, फक्त माझी क्युरिओसिटी माझ्यामध्ये. मग मी त्या लोकांना ही फार वेगळी बारवा असायला असं तसं असल फक्त मी सांगत होतो बरं का. संजीवर मॅडम आले आणि मग त्यांनी सांगितलं आपण करू नये. आणि मग लोक जेव्हा कामाला लागले त्यावेळेला काट्या बुराट्या तोडण्यात एक दिवस गेला. त्याच्यानंतर पाणी उपसलं, आतमध्ये गाळ काढला. जितकं खाली चाललो तितकं त्याच्या छान पायऱ्या दिसायला लागल्या. आणि मग ज्या वेळेला सगळे लोक एकत्र झाले, 22 दिवस काम चाललं आणि सगळ्यांनी मिळून ते काम केलं. खूप मोठं काम. आता ही गोष्ट जी आहे ना ही कुठंतरी समाधान देणार आहे. खूप बरं हे आपले कुठं लेबल लागणार नाही. आणि मला सांगणं ज्यांनी बांधले त्यांनी त्यांच्या नावाने आपण केवढी मोठी गोष्ट आहे. आपण फक्त 4 लोकांना सांगितलं. आणि मी तर समजतो ना माझा मी तर असं म्हणतो की बांधणाऱ्याचं जेवढं काम मोठं तेवढंच जपणाऱ्यांचं काम खूप मोठं असतं. आणि जपण्याचं खूप मोठं काम तू म्हण, तुमचा सगळा जो मित्र परिवार आहे, जी मंडळी आहे, खूप उत्साहानं आणि खूप तळमळीनं तुम्ही करत आहात. या निमित्तानं आपल्या या चर्चेतून म्हणा किंवा या गप्पांमधून जे कोणी याशी जोडल्या जातील, फिरा. आपण जसं दूरवर जाऊन मंदिरांना भेटी देतो, दूरवर जाऊन प्रेक्षणीय स्थळं पाहतो, तर आपल्या जवळसुद्धा खूप चांगली चांगली मंदिरं आहेत. आणि त्या सगळ्या चांगल्या मंदिरांच्या बाबत आता एक जागृती होतीये. तो परिसर स्वच्छ होतोय, त्या बारवा स्वच्छ होत आहेत. त्या बारवांपर्यंत, त्या मंदिरांपर्यंत आपण गेलं पाहिजे, जेणेकरून ही चळवळ वाढेल. आणि हा जर राबता वाढला, रॅपो वाढला, तर नक्कीच त्या सगळ्या परिसराला त्याचा फायदा होतो. आणि त्या निमित्तानं आपली एक जुनी धरोहर, जुनी परंपरासुद्धा पुनरुज्जीवित होत असते. मला असं वाटतं की या निमित्तानं मल्हारीकांत इथे आला आणि त्याचे सगळे अनुभव ऐकायला तर अगदी दिवस लागेल, पण त्याचे जे ठळक त्यानं या क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे आणि जे टप्पे आहेत ते आम्ही आमच्या गप्पांमधून उलगडण्याचा प्रयत्न केला. मल्हारीकांत, तुझे खूप खूप मनापासून आभार. आणि मला असं वाटतं की आपण थोडंसं डिटेलिंग करू आणि एखाद्या एक मंदिराबद्दल किंवा एखाद्या बारवेबद्दल आणखीन साकल्यानं आपल्याला जमलं तर आपण तीही चर्चा करू. बिलकुल करू. आणि मला असं वाटतं की या चर्चेमधून आपल्याला असं जरी वाटलं की आपल्या शेजारच्या एखाद्या मंदिराला भेट द्यावी, तर मला वाटतं की ही आमची गप्पांची मैफिल आणि हा चर्चा सफल झाली असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू सर. रविधा विधा विविधा सदा, बैरवी.